कोपरगाव येथील संजीवनी अकॅडमी या शाळेचा प्रायमरी विभागाचा एमएडीएस हा विविध गुणदर्शन सोहळा नुकताच पार पडलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅट्रॉनिक्स विभागाचे एचओडी राजेंद्र कामगते आणि कॉम्प्युटर विभागाचे एचओडी धनंजय क्षीरसागर उपस्थित होते। याचबरोबर संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनाली अमितदादा कोल्हेही उपस्थित होत्या। याप्रसंगी कोल्हे म्हणाल्या की एमएडीएस ही संकल्पना पालक वर्गासाठी नवीनच आहे। पूर्वी शाळांमध्ये फक्त अभ्यासावर भर दिला जात असे, परंतु आता काळ बदलला आहे। संजीवनी अकॅडमीचे विद्यार्थी बदलत्या काळातील नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार आहेत। अभ्यासासोबतच संगीत, नृत्य, क्रीडा आणि चित्रकला या कलांमध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी म्हणून हा एक सोहळा सादर करण्यात आला। एमएडीएस म्हणजे एम फॉर म्युझिक, ए फॉर आर्ट्स, डी फॉर डान्स आणि एस फॉर स्पोर्ट्स। नेतृत्व असावे जनकल्याणासाठी, समाजाला घडविण्यासाठी। नाही पाहिला ऊन वारा पाऊस मनी, उंच भरारी घेईल संजीवनी, उंच भरारी घेईल संजीवनी। शिक्षण महर्षी आदरणीय कोल्हे साहेबांनी समाजासाठी आपण कसं स्वतःला वाहून दिलं पाहिजे, कसं आपण शिक्षण महर्षी ते कसे झाले ते स्वतःच्या आयुष्यातून आपल्याला दाखवलं। साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीच आत्ताचा साधारण विचार केला नाही। कायम 10-20 वर्षापूर्वीचा ते विचार करायचे आणि त्या हिशोबानेच सगळ्या टीमला त्यांचे इन्स्ट्रक्शन्स असायचे। कायम त्यांचं म्हणणं असायचं की आपले कोपरगावातले आजूबाजूच्या एरियामधल्या मुलांना असं शिक्षण आपण दिलं पाहिजे जेणेकरून जगात ते कुठे जरी गेले तरी ते तत्पर तितकेच राहिले पाहिजे। त्याच्यामुळेच देशात आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवणारे संजीवनीचे विद्यार्थी जगभर सध्या आहेत। साहेबांनी कधीच एका कुठल्या व्यक्तीला महत्त्व दिलं नाही। ते कायम टीम वर्क आणि टीम स्पिरिट मध्ये विश्वास ठेवायचे। तर माझे जे आज 3rd ग्रेडचे पेरेंट्स इथे उपस्थित आहेत, मी त्यांना एक ग्वाही देऊ इच्छिते की साहेबांनी संजीवनीचं जी धुरा एवढी उंच नेली आहे, जी जागतिक दर्जा आपल्या संजीवनीला त्यांनी मिळवून दिला आहे, तोच पुढं आणखीन कसा उंचवता येईल याचा प्रयत्न मी व माझ्या संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सची टीम कायम करत असेल। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जे उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे आहेत, आपले क्षीरसागर सर, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे जे एचओडी आहेत आणि याआधी कायम त्यांनी आम्हाला कॉलेजला इन्व्हाइट केलं आणि त्यांचा जो खूप फेमस साज असा ग्रुप आहे त्याचे परफॉर्मन्सेस आम्हाला बघायला ते बोलवायचे। तर फर्स्ट टाइम आहे की मी त्यांना बोलवलंय 10 वर्षात आमचा प्रोग्राम बघायला। सो इट्स रिअली अ प्लेजर सर टू हॅव यू। आपले संजीवनी ग्रुपचे नॉन अकॅडमिक डायरेक्टर सांगळे सर, ज्यांची कायम आपल्याला साथ असते, तसेच आमचे लाडके ओएसडी प्रकाश जाधव सर, प्रिन्सिपल डायरेक्टर सर सुधा सुब्रमण्यम मॅम, प्रिन्सिपल ऑफ संजीवनी अकॅडमी कोपरगाव शैलाज झंजाराव मॅम, तसेच आमचे वाईस प्रिन्सिपल विलास बागडे सर, हेडमिस्ट्रेस माला मोरे मॅम, पालक, विद्यार्थी व माझ्या सर्व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीचे जे स्टाफ आहेत ते। आज आपण सर्वजण या ठिकाणी एमएडीएस म्हणजेच मॅथ्स या उपक्रमासाठी उपस्थित आहोत। तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की एका कुठल्या गोष्टीसाठी मुलांना फोर्स न करता मुलांमध्ये जे काही कलागुण असतील, जे काही त्यांच्या इच्छा आवडी असतील त्याला आपण जास्त पॉलिश केलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिला पाहिजे। तर ह्याच संकल्पनेतून मागच्या वर्षी आम्ही मॅथ्सची सुरुवात केली आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये देखील संजीवनीच्या टीचर्सने खरंच खूप अप्रतिम परफॉर्मन्सेस दिले आणि आमच्या पेरेंट्सने त्यांचं कौतुकही केलं। त्याच अनुषंगाने आम्ही म्हणलं की आता आपण फिजिकली पण मॅथ्स करून बघूया आणि तसा हा उपक्रम आम्ही प्लॅन केला। संजीवनीमध्ये आपण इक्वल अटेन्शन टू ऑल या ब्रीदवाक्यावर काम करत असतो आणि पालकांचा जो विश्वास आहे तो जर असाच पुढं चालू राहिला तर मुलांना आणखीन पुढे नेण्याचं काम आम्हाला करायचं आहे। मला या ठिकाणी सांगण्यास खूप आनंद होतो की फक्त ऑलिम्पियाड नाहीच तर स्पेल-बी एक्झामिनेशनमध्ये देखील आपल्या मुलांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला खूप पदकांची कमाई केली आहे। त्यामध्ये उल्लेख करायचा झाला तर इरा पाटील जी आपली विद्यार्थी आहे तिने 4थ्या लेवलला 100 पैकी 100 मार्क मिळवले आहेत। तसेच सारा शेख हिला देखील 100 पैकी 98 मार्क्स तिने मिळवले आहेत। ऑलिम्पियाड एक्झामचं बोलायला झालं तर सिल्वर झोन इंटरनॅशनल लेवलमध्ये ऑलिम्पियाडमध्ये जियान सय्यद, किमया गोळेच्या, अनन्या मुळे, मोहम्मद जिदान, सार्थक वाडे, विभूती चांदगुडे, कविश आर्या या मुलांना इंटरनॅशनल फर्स्ट रँक मिळालेला आहे।
त्याचबरोबर शिर्डी येथील आपले जे इंटरनॅशनल स्कूल आहे तिथे नॅशनल लेवलचं डान्स कॉम्पिटिशन होतं. तर संजीवनी अकॅडमीच्या मुलांना तिथे संजीवनी इंटरनॅशनल अकॅडमी आणि आजूबाजूच्या सगळ्या स्कूलच्या मुलांचं पार्टिसिपेशन होतं. संजीवनी अकॅडमीच्या मुलांना फर्स्ट प्राईज तिथं मिळाला. त्याचबरोबर स्पोर्ट्समध्ये देखील आपले मुलं तेवढेच अग्रेसर आहेत. MLB हे एकदम इंटरनॅशनल लेवलचं जे इंटरनॅशनल लेवलचा जो प्लॅटफॉर्म आपल्या मुलांना मिळवून दिला रेड्डी सर यांच्या प्रयत्नातून, तिथं आपल्या मुलांना ब्रॉन्झ मेडल मिळाला. 7 लीग तिथं अख्ख्या भारतातून तिथं उपस्थित होते. तसेच कोडिंग जे तुम्ही आजकाल ऐकलं असेल, सगळीकडेच कोडिंगची फार मार्केटिंग सध्या आहे, मुंबई असो इंटरनॅशनल असो. तर कोडिंगवर गेल्या 3 वर्षापासून आपण काम करत आहोत. आणि HT सारख्या जो कोडाथॉन त्यांनी जे ठेवलं होतं हिंदुस्तान टाइम्स, तिथं टॉप 10मध्ये 3 रँक संजीवनी अकॅडमीचे. त्यासोबतच 25 पदकांची कमाई देखील त्यांनी कोडाथॉनमध्ये केली. तर त्याचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं. अशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये विविध कॉम्पिटिशन्समध्ये मानाचा तुरा आमच्या संजीवनी आयट्समुळं संजीवनी अकॅडमीच्या ग्राउंडमध्ये लागला. तर आमचे जे प्रिन्सिपल डायरेक्टर आहेत सुधा मॅम, शैला मॅम, जे खूप चांगलं आता आपल्या सिस्टीममध्ये अडॅप्ट झालं आहे. तसेच साहू सर आणि शैलजा मॅडम जे ऑलिम्पियाडच्या इन्चार्ज आहेत, तृप्ती मॅडम जे स्पेल बीच्या इन्चार्ज आहेत, यामिनी मॅडम आणि रेड्डी सर जे स्पोर्ट्स इन्चार्ज आहेत, तसेच आदित्य सर जे कोडिंग बघतात, आणि आकाश सर जे आपल्या संजीवनी अकॅडमीचे कोरिओग्राफर आहेत, यांचे खूप खूप मनापासून कौतुक व अभिनंदन. पुढच्या वर्षी यावर्षी सारखंच सगळ्या मुलांचा विचार करून आम्ही काम करणार आहोत. आपली म्हणजे 60 स्टुडंट्सपासून आता 1400 स्टुडंट्सवर गेलो आता. ते फक्त साहेबांच्या दृष्टिकोनाने आणि जो आपला इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टाफ आहे त्यांनी जो आमच्यासोबत एक्सपिरियन्स वाटला, त्यांची जी आम्हाला साथ असते, कोडिंग असो इंजिनिअरिंग लेवलचे आम्ही प्रोजेक्ट्स करतो, तर खूप सपोर्ट आम्हाला इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाच्या टीचर्सकडून मिळतो. त्याचबरोबर पालकांचाही तेवढा सपोर्ट आहे. तर पुढे देखील अशीच वाटचाल आम्हाला सुरू ठेवायची आहे. नव्याने संजीवनी CBSE ज्युनियर कॉलेज आम्ही आता इथे शिफ्ट करत आहोत टॉप फ्लोअरला. विलास बागडे सर एकदम चांगलं त्याचं नेतृत्व ते बघत आहेत. त्यांनी चांगला स्टाफ देखील अपॉइंट केला आहे जे आपल्यासोबत 2 वर्ष राहतील. तर त्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असणार आहे. I'd just like to end by saying creativity is investing, experimenting, growing, taking risks, making mistakes and then having fun. On this note, in Sanjeevani we always try to cater to creativity not only in academics but even in all-round activities. I would like to thank Shirsagar sir for sparing his valuable time. Along with that, I would like to thank my Sanjeevani family, those who are going to work not only for 1 day but tirelessly for 4 days. Along with that, I would like to thank PA system, which is led by Pathade sir, our photographers, which are led by Nikam sir, Maushi's Mama, S9 team, who keeps on giving us wonderful coverage, and all of you for making this evening a memorable one. Jai Hind, Jai Bharat. MADSच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी म्युझिक, आर्ट, स्पोर्ट्स आणि डान्स या 4 विकल्पांमधून एक विकल्प निवडला आणि संबंधित शिक्षकांनी त्यांना विविध बाबींबाबत मार्गदर्शन केलं. चित्रकला प्रकारात विद्यार्थ्यांनी सँड आर्ट, बालमजुरी या विषयावर चित्र रंगवणे अशा प्रकारची कला सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलचे प्रेरणास्त्रोत अध्यक्ष स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोल्हे साहेबांचं चित्र रंगवून त्यांना अभिवादन केलं आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले. संगीत प्रकारामध्ये समूह गायन, ऑर्केस्ट्रा, विविध वाद्य वाजवणे अशा विविध गुणांचं प्रदर्शन झालं. तसेच स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा या गाण्याच्या सादरीकरणानं विद्यार्थ्यांनी दिदींनाही श्रद्धांजली वाहिली. याबरोबर दिदींचेही चित्र रंगवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. क्रीडा विभागानं बास्केटबॉल, फॅन ड्रिल, बटरफ्लाय ड्रिल अशा विविध क्रीडा प्रकारांनी विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नृत्य विभागाने शिवरायांनी पन्हाळगड कसा काबीज केला हे नृत्याद्वारे सादर केलं. हे नृत्य बघताना प्रेक्षकांच्या अंगावरही शहारे उभे राहिले होते. तसेच सध्याचा ज्वलंत विषय म्हणजेच युक्रेन रशिया युद्ध देखील विद्यार्थ्यांनी स्टेजवर सादर केलं. याप्रसंगी ऑलिम्पियाड, स्पेल बी आणि शाळेतील विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. राजेंद्र कापगते आणि डॉ. धनंजय क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थी नेहमीच अशाच्या पायऱ्या चढतील अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त अमितदादा कोल्हे, श्री आणि सौ कापगते, चीफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, DN सांगळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कुणाल जमदाडे, एस्तान मीडिया, कोपरगाव.